नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. ही मी लावलेले झाड आहे त्याचे हे फूल आहे. तर आमची सकाळची सुरुवात बघा अशी होते. हा आमचा टिप्या आहे. त्याचबरोबर ह्या आमच्या महाराणी आहे, त्यांच्यापासून माझी सुरुवात होते. सगळ्यांची कशापासून दिवसाची सुरुवात होते, तर माझी डोळे चोळत मी येते आणि इथूनच माझ्या दिवसाची सुरुवात होते. यांना खाऊ पिऊ घातल्यानंतर, यांची साफसफाई केल्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात होते. तर यांना असं बाहेर सोडून कागद वगैरे वरती करून शेड साफ करून त्याच्यानंतर मग यांना आपण बाहेर सोडणार, म्हणजे आतमध्ये घालणार आणि परत घरी जाणार. तर ह्या खुडूक कोंबड्या आहेत त्या अशा डब्यांमध्ये बसतात. त्यांना अंडी घालण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे, बादल्या डबे वगैरे असे ठेवलेले आहेत. तर ह्या खुडूकच कोंबड्या याच्यामध्ये जाऊन बसतात, 2-2 3-3 4-4 एकामध्येच बसतात. तर आतून हे डबे वाढवणार आहेत शिल्लक जे आणून ठेवलेले आहे त्याच्याकडून. तर कोंबड्या 2 बसवलेल्या होत्या त्याच्यामध्ये. हिला 20 दिवस झालेले आहेत. हिला आज सोडूया म्हणजे उद्याच्याला निघतील ह्याची पिल्ले. तर ही अजून एक आहे दुसरी, ती 3 दिवसा. अरे बापरे, हिने तर अंडी काढायला पण पिल्लं काढायला पण चालू केलेले आहेत. अरे बापरे, हिनं नुकतीच हे पिल्लं निघालेले आहेत, बघू शकता तुम्ही. हिला मी कालच सोडलेली ती, व ही दुसरी आहे. आणि ती जिनं पिल्लं काढले तिनं एक पिल्लू मारलेलं आहे, कारण ती नवीन कोंबडी होती, म्हणजे जिनं पहिल्यांदाच तिला बसवलेली आहे. तर अशा प्रकारे शेड वगैरे साफ करून झालेलं आहे. शेडच्या बाहेर पाणी आहे त्याच्यामुळे दिवसभर नाही बाहेर सोडत, आणि गेटच्या बाहेर पण जातात. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही इथे असतो तेव्हाच या कोंबड्यांना आम्ही बाहेर सोडतो, नाहीतर अदरवाईज ते आतमध्येच असतं शेडमध्ये. तर यांना असं आतमध्ये आपण घालणार आहे. पाऊस नाही त्याच्यामुळे कागद वगैरे वरती केलेलं आहे आतमधलं ते सुकण्यासाठी कोबा. तर यांना नुसतं नॉर्मली हाकललं तरी ते जातात आतमध्ये निघून. 1-2 राहिले की खूप त्रास देतात, तिकडं पळ यांचं चालूच असते. एकदम काय सगळे जात नाहीत, एखादं मागं राहिलं की हे असं असते बघा. तर ह्या अजून खुडूक कोंबड्या जाऊन बसलेल्या आहेत. ह्या आपल्या आहेत महाराण्या, कशा आहेत बघा. तर यांना आपण डबल उठवणार आहे, कारण तेवढंच मी करत असते. आतमध्ये आले की त्यांना माहीत असते की आता आपल्याला उठवणार आहे, उचलून टाकणार आहे बाहेर. तर मग हे बघा, मी हात लावायच्या आधीच त्या निघून जातात. तर यांना खाद्य वगैरे टाकलेलं आहे, पण यांचे पोट भरलेलं असल्यामुळे ते जास्त काही खात नाही. कारण आता गवत चांगलं आलेलं आहे बाहेर, हिरवं वातावरण झालेलं आहे, पाऊस पडून गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला खाद्याचा खर्च थोडासा कमी झालेला आहे. त्या टपामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे त्यांना प्यायसाठी. बघा कशी कालावा करते, ही खुडूकच आहे ती.